तर आजचा आपला विषय आहे की स्वतःवर विश्वास ठेवणे. काय तर स्वतःवर विश्वास ठेवणे हे खूप महत्त्वाचं आहे. महिला असो या पुरुष असो, आपण नेहमी विचार करतो की आपण काही करू शकत नाही, काय करू शकत नाही, काही होत नाही आपल्याकडून. आपण जे पण काम करायला गेलो ते सक्सेस होत नाही, बरोबर आहे की नाही. ही मनात आपल्या सारखे विचार चालूच असते ते की मी काय करू शकत नाही पुढे. ती आता समजा आपण एक महिला आहोत, मुलांना सांभाळतो, घरच्यांना सांभाळतो, नवऱ्याला सांभाळतो की नाही. आपल्या बाईला जेवढं करता येते, जमते, तेवढं पुरुषाला करता येईल का बरं? नाही. तुम्ही त्यांना सांगा एक दिवस लेकराला सांभाळून दाखवा, सांभाळू शकतात का ती? नाही. पण कसं आहे ना, दुसऱ्यांचं कसं असते माहिती आहे. आता दुसरी बाई जर चालली आहे कामाला, जाते कुठेतरी कंपनीत जाते, बरोबर आहे, ती 2 रुपये का आणे ना मिळून, पण आपल्या घरच्यांना केवळ म्हणते तर बघा किती चांगली बाई आहे, किती काम करते, किती कष्ट करते, ती घरच्यांचं सगळं भागवती, सगळं राशन वगैरे सगळं ती हँडल करते. म्हणजे नाव घेत नाही ते ती, पण आपल्याला कळतेच की ती आपल्याला बोलतायत म्हणून, बरोबर की नाही. तर एवढंच की भले आपण कितीही काम करू, घरातलं लेकरांना सांभाळा, नवऱ्याला सांभाळा, घरच्यांना सांभाळा, सगळ्या जबाबदारी घ्या, सगळं बाहेरचं बी हँडल करा. म्हणजे कोंबड्या, मांजरे, कुत्रं सगळं हँडल केलं तरी त्यांना काय वाटतं, हे काम कमीच आहे. तर माझं एक म्हणणं असं आहे की आपण जे विचार करतो ना की आपण करू शकत नाही काही, ती विचाराला बदला तुम्ही. आपण आपल्या महिलांमध्ये एवढी ताकद आहे ना, ती काय पण करू शकते. एवढा पुरुष करू शकतो का सांगा बरं मला? नाही करू शकत. तर त्याच्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. कधीही पॉझिटिव्ह विचार करा. जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह विचार करणार ना, तेवढं तुमच्या संग पॉझिटिव्हच होणार, आणि जेवढं नेगेटिव्ह विचार करणार ना, तेवढं नेगेटिव्हच होणार. तर माझं एवढंच सांगणं आहे तुम्हाला की कुठलंही छोटं मोठं काम करा. तुम्ही शहरात असाल तर शहरातलं काहीतरी काम करा. कुठे पापड बनवायचं, कुरड्या बनवायचं, कुठे असं लोणचं बनवायचं, बरोबर आहे. आणि खेडेगावात असेल तर कोंबड्यांचं शेळी पालन, कोंबडी पालन, अशी खूप आहेत. म्हशी पालन, म्हशांचं दूध विकणे वगैरे करू शकतात. आपल्या बायांमध्ये तेवढी ताकद तेवढं कुणामध्येच नाही. स्त्री सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. तर एवढंच म्हणायचं की तुम्ही स्वतःला कमी समजू नका. मी ही करू शकत नाही. तुम्ही सारखा हा विचार करा की मी ही करू शकते, मी ही करणार, आणि ही सक्सेस पण होणार. असं देवावर विश्वास ठेवा, कुणाचंच ऐकू नका. स्वतःच्या मनाला माहिती आहे ना आपण चांगलं काम करतोय म्हणून, तर स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा, आणि